आणि आता बातम्या आहेत महाराष्ट्रातल्या दुष्काळासंदर्भातल्या। वर्ध्यामध्ये तापमान अक्षरशः 44 अंशांवरती जाऊन पोहोचलंय। या उन्हामुळे नागरिकांची लाही होतीये। याच उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाली असून वर्धा नदीचं पात्र काही ठिकाणी कोरडं पडलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। गेल्या काही दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे आणि या उष्णतेमुळे जमिनीची जी पाण्याची पातळी आहे ही मोठ्या कमालीच्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे। वर्धा जिल्ह्याला ज्या नदीच्या नावाने ओळखले जाते त्या वर्धा नदीच्या पात्रामध्ये आज आपण इथं आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे या वर्धा नदीची स्थिती झालेली आहे। हे पात्र खरं तर वर्धा नदीचं पात्र आहे आणि या वर्धा नदीच्या पात्रामध्ये नेहमी तुडुंब पाणी भरून राहत असतं, परंतु आता या वर्धा नदीची कंडिशन जी आहे ही अशी भयावह झालेली आहे। जमिनीतील पूर्ण खडक जो आहे हा दिसत असून जमिनीचा जो नदीचा पृष्ठभाग आहे हा पूर्ण उघडा पडलेला आहे। त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असून वर्धा नदीचे पात्र जे आहे असे कोरडे खट्ट पडलेले आहे। या वर्धा नदीच्या पात्रावर जवळपास 100 ते 150 कास्तकारांची जमीन जी आहे ही अवलंबून आहे। ओलताची शेती म्हणावं किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणावा या नदीच्याच भरोशावर अवलंबून आहे आणि विदर्भातील सर्वात मोठे धरण समजल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा जो विसर्ग आहे पाण्याचा तो याच नदीमधून होत असतो, परंतु आता सध्या पाण्याचा विसर्ग होत नाही आणि पावसाळाही आता पाऊसही नसल्या कारणामुळे वर्धा नदीचे पात्र जे आहे कोरडे पडलेले आहे। त्यामुळे एकंदरीत या सर्व परिसरातील नागरिकांवर पाण्याच्या टंचाईचा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।